बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी नाशिकमधून। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनची पुन्हा एसआयटी कडून चौकशी करण्यात आली आहे। हर्षवर्धन खरातचा एसआयटी अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवलाय। कल्पना खरात अद्यापही फरार आहे। ती कुठे याची माहिती आहे का हे जाणून घेण्यासाठी हर्षवर्धनला ताब्यात घेतलं होतं। खरातच्या अनेक प्रॉपर्टीमध्ये हर्षवर्धन खरात हा वारस असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्या हर्षवर्धन खरातची एसआयटी अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे, त्याचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटोरे यांच्याकडून। किरण, हर्षवर्धन खरातचा एसआयटी अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात आला, चौकशी करण्यात आली। यावेळी कल्पना खरात नेमकी कुठे याची माहिती आहे का असं विचारण्यात आलं, काय अधिक माहिती? अंकिता, आज एकीकडे अशोक खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळवण्यासाठी जे एसआयटी प्रयत्न करणार आहे। आज अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केलं जाणार आहे आणि दुसरीकडे एसआयटी कडनं या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाला सुद्धा वेग आल्याचं बघायला मिळतंय। अशोक खरातच्या मुलाची आणखीन एकदा चौकशी जी आहे ते एसआयटी कडनं करण्यात आलेली आहे। या आधी सुद्धा या जे हर्षवर्धन जाधवची खरातची जी चौकशी आहे ते एसआयटी कडनं करण्यात आलेली होती। अशोक खरातने अनेक जे प्रॉपर्टी आहेत हे वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती घेतलेले आहेत। काही ठिकाणी पार्टनर आहेत, काही जवळच्या लोकांच्या नावावरती अशोक खरातने प्रॉपर्टी घेतलेला आहे। अशा पद्धतीची माहिती तपासामध्ये समोर आलेली होती। अशोक खरातने आपल्या कुटुंबाच्या व्यक्तींच्या नावावर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी घेतलेली आहे, अशी ही माहिती तपासामध्ये समोर आल्यानंतर आणखीन एकदा जे हर्षवर्धन खरातची चौकशी काल एसआयटी कडनं करण्यात आली। जे प्रॉपर्टी घेतलेलं आहे ते प्रॉपर्टी संदर्भात तुला माहिती आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत त्या अधिकाऱ्यांनी विचारले आणि त्याच पद्धतीने कल्पना खरात सुद्धा मागच्या काही दिवसांपासून फरार आहे आणि कल्पना खरात कुठं आहे याची तुला माहिती आहे का, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न विचारले। पण मला या संदर्भात काहीच माहिती नाही असं उत्तर जे हर्षवर्धन खरातने अधिकाऱ्यांना दिली, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती आणि रात्री उशिरा जे हर्षवर्धन खरातला हे सोडण्यात आलेलं आहे, अशाही पद्धतीचं माहिती आहे। आज अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केलं जाणार आहे, त्यामुळे नेमकं न्यायालयामध्ये सुद्धा आज काय काय एकूणच निर्णय होतात किंवा काय सुनावणी होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा, आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील घ्यायचा आहे। अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातची चौकशी एसआयटी अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। कल्पना खरात नेमकी कुठे अशी तपासणी यावेळी एसआयटी कडून करण्यात आली।